हाय, हॅलो हॅलो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, आम्ही सुद्धा एकदम मजेत. तर मंडळी, चाललेलो आहोत आम्ही मिरची आणायला, मिरचीचा मसाला. बाबा आणि मम्मी. हा, म्हणजेच आम्ही दोघं चाललेलो आहोत मिरची आणायला. मिरचीचा मसाला बनवायचा आहे. तर मी मालवणी मसाला आपला बनवायचा आहे. तर मी मिरची घ्यायला चालली आहे आता मार्केटमध्ये. जास्त नाही, तीन किंवा 4 किलो अशी मिरची घेणार आहे. म्हणजे ती सुकवून वगैरे देठ काढून वगैरे बरोबर ह्याला येईल. आणि त्याच्यामध्ये जास्त मी गरम मसाला ॲड करणार नाही आहे, कारण आपला गरम मसाल्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आताच. गरम मसाला मी स्ट्रॉंग सेपरेट केलेला आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी फक्त मिरची पावडरच बनवणार आहे. मिरची पावडर आणि त्याच्यामध्ये मी वेगळा सेपरेट गरम मसाला बनवते. कारण आहे ना, हे सगळे गरम मसाले जर आपण मिरची पावडरमध्ये टाकून बनवलं ना, म्हणजे असं मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, मसाला फिका पडतो, केव्हा कीडसुद्धा लागते, केव्हा कीडसुद्धा लागते, मसाला फिका पडतो अगदी वर्ष होईपर्यंत. त्याच्यामुळे मिरची पावडर सेपरेट आणि गरम मसाला सेपरेट असं मी बनवते. आणि जेवण बनवताना फोडणीला मसाला म्हणजे मिरची पावडर आणि गरम मसाला, हळद असं सेपरेट मी फोडणीला देते. म्हणजे आपली मिरची पावडरसुद्धा सेफ अगदी लाल भडक राहते, छान वर्ष दीड वर्ष चांगली. आणि गरम मसाला पण वेगळा राहतो, हळद तशी वेगळी राहते. अशा प्रकारे मी बनवते. तर मी आता चाललेली आहे मिरची आणायला. तर तुम्हाला मी दाखवते कोणकोणती मिरची घेते, कशी सुकवते, कसं काय करते, सगळी संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर चला, तर मग आपण जाऊया मिरची घ्यायला. कांदे बटाटे 50 रुपयाला 3 बटाटे, 50 रुपयाला 3 किलो, 100 रुपयाला 6 किलो कांदे बटाटे. कांदे आले 50ला 3 किलो, 100ला 6 किलो. बटाटे आले 50ला 3 किलो, 100ला 6 किलो. लसूण 50ला अर्धा किलो. तर मंडळी, तुम्हाला मी मगाशी बोलली की मिरची आणायला जाते मी मसाल्यासाठी, आपला जो मालवणी मसाला असतो तो बनवण्यासाठी. तर इथे बघा मिरची घेऊन आम्ही आलेलो आहे. आता किती मिरची आणली, कशी आणली आहे ते तुम्हाला मी सांगते. आता त्याचा दुष्काळ लागतोय, बापरे. मसाला बनवणं म्हणजे सोपं काम नाही आहे, खूप त्याला मेहनत आहे बाबा. आपण बोलतो मसाले महाग आहेत. 1 फूट 2 फूट 2 फूट फूट नाही ग बाई, किलो असतं ते, किलो. 1 किलो 2 किलो 1 किलो. सगळ्यातली थोडी मिरची आणली आहे. हे बघा, ही ना शंकेश्वरी आणि लवंगी मिरची. लवंगी आणि शंकेश्वरी मिरची नाही, सॉरी, लवंगी आणि बेडगी मिरची मी 1 किलो आणली. ही लवंगी मिरची आहे, ती तिखटासाठी असते. ही बघा अशी दिसते, पातळ सालीची असते, अशी दिसते ती. ही 1 किलो आणि ही 1 किलो लवंगी आणि बेडगी मिरची. ही बेडगी मिरची आहे, ही तिखट आणि कलरसाठी दोन्ही असते. आणि मम्मी ह्याच्या येलो पण लागलंय. ही बेडगी मिरची असते, तिखट आणि ह्याच्यासाठी असते, कलरसाठी, दोन्हीसाठी असते, चवीला पण असते. ही झाली आपली 2 किलो मिरची. 3 किलो. ही झाली 2 किलो मिरची. बरं, कन्फ्युज करू नको, शांत बस फक्त. आणि हे आहे एक आपली शंकासुरी मिरची आहे, अर्धा किलो. आणि काश्मीरी मिरची, जी कलरला खूप फेमस आहे आणि सगळ्यात जास्त महाग म्हणजे काश्मीरी मिरची असते, ती आपण अर्धा किलो घेतली आहे. काश्मीरी आणि शंकासुरी मिरची अर्धा किलो घेतली आहे. आणि लवंगी मिरची आणि बेडगी मिरची 1 किलो, असे 3 किलो मिरची आपण घेतली आहे. आणि इथे धने घेतले पाव किलो आणि बडीशोप घेतली आहे पाव किलो. पण याच्यातली बडीशोप सगळी नाही घालणार आहे मी, गोडवा येतो मग मसाल्याला, त्याच्यातली थोडी बडीशोप काढून ठेवणार. आता टास्क आहे आपल्याला ही मिरची सुकवायची आहे.
पहिले तर ही मिरची आपल्याला सुकवून घ्यायची आहे आणि मग मोडायची आहे, त्याचे देठ काढायचे आणि त्याचे 2 तुकडे करून मग आपल्याला थोडं तेल मोठ्या भांड्यामध्ये किंवा टोपामध्ये तेल घालून ही सगळी मिरची भाजून घ्यायची आपल्याला आणि मग दळायला द्यायची. आता ही आपण मिरची पावडर बनवतोय, मालवणी मसाल्याची मिरची पावडर. कारण गरम मसाला सेपरेट आपण बनवलेला आहे. त्याचं कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, कारण गरम मसाले ह्याच्यामध्ये सगळे मिक्स केले तर कधी कधी मसाला फिका पडण्याचा किंवा अळी लागण्याचा धोका असतो. त्याच्यामुळे गरम मसाला मी सेपरेट करते आणि मिरची पावडर सेपरेट करते. ते मला बरं पडतं. ही असं सेपरेट केलेली मिरची पावडर अगदी 1-1.5 वर्ष जशीच्या तशी राहते, अजिबात त्याचा कलर. तर आता आम्ही असं ठरवलं तर होतं ही सुकल्यावर चांगली सुकल्याच्या नंतर मोडावी. आणि आता बघते ह्याला न सुकवतात हे होतंय का, मोडली जाते का. कारण का माहिती का, सुकल्याच्या नंतर जास्त आपल्या अंगाची आग होईल असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे मी सुरीने कट करून सुकवते. हे बघा 2 तुकडे केले तरी होते, एवढी ओली पण नाहीये मिरची. बघा लगेच होते. असा देठ कट करायचा, 2 तुकडे करायचे, झालं काम. आता हे मी थोडं असं कट करून घेते मिरची आणि मगच सुकवते. तुम्ही कसं करता तुमच्या घरी, पद्धतीमध्ये करता ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे आम्ही मिरची साफ करायला बसलेलो आहे. गरम न करताच मी मोडायला घेतली मिरची. कारण का माहिती आहे का, गरम केल्यावर मोडली ना तर त्याचं जास्त धगधग लागते असं माझ्या आईने मला सांगितलं आहे. ओली आहे की नरम असतानाच मोड, म्हणजे कैचीने कट कर. पण ही मोडती इझिली, जास्त नरम पण नाही आहे ही बघा. तर त्याच्यामुळे मग मी आताच घेते. मग आता जास्त ना आग वगैरे होत नाही, आग खडका. गरम करून मोडल्याच्या नंतर आग खडका होतो असं मला ती बोलली. तर मग मी तिथं ऐकते, मोठ्या माणसांचं नेहमी ऐकावं, कारण तिला एक्सपिरियन्स आहे ती 2 वर्ष मसाला बनवायची घरी. तर मी असं करते. तुम्हाला पण तसं जमत असेल तर तसंच करा. एक आयडिया देते तुम्हाला, एक टिप्स देते. नको 2 केले तरी चालतात. काही टाकतात. हो या मॅडमकडे बघा जरा, मोठ्या मॅडम पण काम करतायत, कॉर्न सोलतायत. 2 कॉर्न सोलले. 2 कॉर्न सोलून झालेले आहेत. तिकडे मोठं काम झालंय. हो दोघं माणसं दोघं असते की पटकन होतं. आता हे मला देठं काढून देत आहे. शिव कुठवलं आता हे मला देठं आता हे मला मिरचीची देठं अशी काढून देत आहेत आणि मग मी ते मिरच्या मी कट करायचं काम करते, म्हणजे कसं लवकर होईल. अरे चालू आहे, मी काय मुद्दाम पाडलं काय? स्टँड पडला, मोबाईलचा ट्रायपॉड पडला तिच्या तोंडावर. बसलेली अशी पुढे पुढे येते एकदम कॅमेऱ्याच्या आणि तोंडावरच पडला तिच्या असा एकदम. मी काय मुद्दाम पडला, पुढे यायची काय करत होती तुला? लोक बोलतील काय ह्याचं मिरच्या बनवायचं चालू आहे की काय चाललंय? मिरच्या नाही, सॉरी मसाला. तर आता इथे मला ते देठ काढून देत आहेत, म्हणजे आपलं काम इझी होईल. ते देठ पटापट काढून देत आहेत, मी पटापट कट करते असं एकत्र मिरच्या घेऊन. म्हणजे कसं देठ काढून झाले उद्या सुकवेल ना मी. उद्या सुकवल्याच्या नंतर मग लगेच आपण दळून आणू दुसऱ्या दिवशी थोडं तेलामध्ये गरम करून. काम आपलं इझी होईल. दोघं तिघं असं काय काम असेल, दोघं तिघं मदतीला असतील तर बरं वाटतं. काय
म्हणजे तुम्ही व्यवस्थित तोडा ना, मी थोडं तुटतं नाही राहिलो. हे बघा असं तोडा. हे थोडी येणार आहे तुमचं, सुकल्यावर पण निघणार ते. एवढं घ्यायला गेलात तर नाही, पण त्याच्या पिकणारच नाही असं. हे बघा मिरची आताच एवढी सुकी आहे की ती बोटाने सुद्धा 2 तुकडे होत आहेत त्याचे. म्हणजे सुकवायची पण गरज नाही, एवढी सुकी भेटते. म्हणजे काही वेळेला काही दुकानामध्ये ओली मिरची मिळते, पाणी मारून ठेवतात ते लोक वजन जास्त भरायला किंवा काय असू शकतं. पण हे बघा एकदम सुकी भेटली आहे, चांगलं आहे. लकीली चांगली भेटली आहे मिरची, एकदम सुकी वगैरे अशी मिळाली आहे. तर त्याला जास्त एक ऊन दिला ना कडकडीत, आता ऊन तर एवढं भारी पडतंय कडक. एक दिवस अर्धा दिवस ठेवली तरी अगदी मिरची चुरचुरीत होईल. जास्त पण तिला तापवायची नसते मिरचीला, नॉर्मली तशी गरम करायची असते, नाहीतर मग तिचा आहे ना रंग फिका पडतो. काही लोक आहे ना उन्हामध्ये सुकवायच्या आधी काय करतात, त्या मिरचीला आहे ना हलकासा तेल लावतात, हलकासा तेल चोळतात. म्हणजे कसं आपण जेव्हा उन्हामध्ये सुकवायला नेतो ना तेव्हा एवढं ऊन तीव्र कडक असतं ना की उन्हामुळे काही होऊ शकतं. तर या मिरचीचा रंगसुद्धा उन्हामध्ये सुकवल्यामुळे फिका पडतो. त्याच्यामुळे काही लोक काही ठिकाणी येण्याला तेल चोळूनच मिरची सुकवतात, म्हणजे तेलामुळे रंग उडत नाही. तर आपल्याला काही जास्त वेळ ही सुकायला घालायची नाही आहे. जरा ऊन एवढं प्रखर पडतं आहे की अर्धा दिवस सुकवली तरी पण आपली मिरची सुकू शकते. तर आपल्याला तेल वगैरे लावायचं नाही आहे, नाहीतर नंतर पोट वगैरे वास मारू शकतो. तर त्याच्यामुळे तर पूर्वी आमची मम्मी आहे ना भरपूर मसाला बनवायची. म्हणजे मामाला द्यायचा असायचा, मावशीला द्यायचा असायचा, असं कुणाकुणाला द्यायचा असायचा. तर खूप साऱ्या मिरच्या आणून असे पोतेचे पोते मिरच्या आणून मम्मी काकी अशा सगळ्या काक्या वगैरे सगळ्या अंगणात बसायच्या अंगणामध्ये आमच्या गावाला आणि सुकवायच्या मिरच्या तिकडेच मोडायच्या. दिवसभर मिरची मोडायचं काम चालू असायचं. आणि दुसऱ्या दिवशी डंक किंवा चक्कीवर जाळायला न्यायचं असायचं ना मसाला. तर मग चक्कीला जवळ नाही, गावाला काही चक्क्या जवळ नसतात, तर मग बिचारे असे बोचके डोक्यावर घेऊन जायचे. त्यात गाड्या नसायच्या, जायचे दिवस जायचा तिथे मसाला कुटायला. नंबर लावायला लागायची ना, खूप लोकांचे असायचे मिरच्या. सकाळी जायचे, कधी रात्रसुद्धा व्हायची त्यांना वाट बघता तिकडे. मग ते परत मसाला तेवढा ते चाळायचे, तेवढं भरायचे पिशवीमध्ये. खूप जास्त पूर्वीचे लोक कष्ट करायचे. आता आपल्याला सगळं रेडीमेड हवं असतं, एवढं कष्ट कोण घेत नाही. रेडीमेड मसाला मिळतो, घ्यायचं घेऊन यायचं. पण हा सुद्धा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. मी पण काही खूपदा मसाला बनवला नाही आहे, माझी मम्मीच मला बनवून द्यायची. तर आता तिची तब्येत बरी नसते तर तीच नाही बनवत. तर आता मी स्वतः प्रयत्न करते बनवायला. बघूया आपण स्वतःच्या हाताने आपली एखादी गोष्ट जी बनवलेली असते ती आपल्या हेल्थसाठी पण चांगली असते आणि पुरवठ्याला सुद्धा येते. वर्ष आपल्याला जास्त व्यवस्थित पुरवठा येतो. प्लस आपल्याला अमाऊंटमध्ये सुद्धा कमी पैसे लागतात. कारण आपण बाहेर जर विकत घ्यायला गेला तर 1000च्या खाली तुम्हाला मसाला मिळतच नाही किलो. त्याच्यामुळे आपण स्वतः घेऊन मिरची घेऊन जर मसाला बनवला ना तर आपल्याला थोडं कमीमध्ये पण पडतं. मिरची सुकी असेल ना लगेच मोडून होते, जास्त वेळ नाही लागत. पण व्यवस्थित प्रॉपर सुकी पाहिजे. आता हिला आपण अजून सुकवायची आहे तरी पण मिरची बघा बोटाने मोडते, एवढी सुकी भेटली मिरची लकी. तर काही वेळेला एकदम ओल्या मिरच्या. आता ही लवंगी तर सुकी आहे. आता ही दुसरी चिवट मिरची असते, ही संकेश्वरी वगैरे चिवट असते, ती नाही मोडणार मला वाटतं. ही कारण ही लवंगी मिरची ना पातळ सालीची असते, त्याच्यामुळे मला वाटतं ती मोडते पटकन. ही काश्मीरी मिरची वगैरे आहे ना त्या थोड्या अशा ह्या असतात, चिवट सालीच्या असतात, त्याच्यामुळे त्या पटकन मोडल्या नाही जात. त्या गरमच कराव्या लागतात, उन्हामध्ये तापवाव्याच लागतात. विचार माझं बाळ आलं होतं मोबाईल व्हिडिओ समोर, ट्रायपॉडच पडला तिच्या तोंडावर. दुखतोय. लावूया आपण आता. माझे मिरचीचे हात आहेत ना. काही मुद्दाम नाही पडला बाबू, तो स्वतःहूनच पडला. हवेली सीझर काढून घेते नाही तर आतमध्येच राहील. मिरचीमध्ये दळून यायची सीझर.
तर मसाला वगैरे आपला आपण मिरची पावडर जेव्हा बनवून घेऊन येतो ना घरामध्ये, तेव्हा तुम्ही काचेच्या बरणीमध्ये, चिनी मातीच्या बरणीमध्ये, शक्यतो काचेच्या आणि चिनी मातीच्या बरणीमध्ये मसाला खूप चांगला टिकतो. पण आपल्याकडे नसेल तर मग आपण काय प्लास्टिकच्या बरणीत किंवा आपल्या गरमाचा डबा वगैरे असेल त्याच्यामध्ये पिशवी लावून वगैरे आपण मसाला ठेवतो. पण जो तेल असतो ना याच्यातला, मिरचीमधला जो तेल असतो, मसाला आपण जेव्हा कुठून आणतो तेव्हा तो प्लास्टिकची पिशवी खेचून घेते. मग त्याच्यातला मसाल्यातला रस कमी होतो किंवा कलर कमी व्हायला सुरुवात होते, तिखटपणा कमी जाणवतो, चव कमी जाणवते. त्याच्यामुळे काचेची बरणी जास्त बेटर असते. काचेच्या बरणीमध्ये कसं काहीच ते शोषून नाही घेत, काच बेटर असते. पण आपल्याकडे तेवढ्या किलोची काचेची बरणी पण अवेलेबल पाहिजे, तर माझ्याकडे तरी नाही अवेलेबल. आता तेवढ्या मसाल्यासाठी जर मी घ्यायला गेली तर तो मसाला मला महागात पडेल. घेईन पण मी माझ्या मनात आलं तर. दुकानात सगळं भेटतं हो. दुकानात सोन्याची बरणी पण भेटेल, पण आपण बनवायला टाकली तर भेटेल ना, का नाही भेटणार. पण आपल्याला परवडलं पाहिजे ना. कसं वाटेल मिरचीचा मसाला सोन्याच्या बरणी, त्या मसाल्याला पण किती डिमांड आहे. तर अशा प्रकारे आम्ही मिरची सोलून घेतो आणि मग दाखवते तुम्हाला सगळी मिरची. आता काही सगळी मिरची होणार नाही आहे सोलून, उद्याचा दिवस पण जाईल. पण जेवढी सोलून आहे तेवढी आपण गरम करून वगैरे पुढची प्रोसेस मी तुमच्याशी शेअर करेन. तुम्ही याच्यापेक्षाही सुंदर मसाला बनवत असाल. मला काही एवढा एक्सपिरियन्स नाही, मी 1-2 वेळाच बनवला आहे आधी. पण तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल अजून त्याच्यामध्ये मी काय ॲड ऑन करायला पाहिजे किंवा काय, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, अगदी आवर्जून. मी कसा मसाला बनवतो. मी हा प्रॉपर मसाला नाही तर मिरची पावडर बनवते, सगळ्या मिरच्यांचं मिक्स असं. बेडगी मिरची, लवंगी मिरची. हां, तुम्हाला प्राईस सांगायचं राहिलं तर लवंगी मिरची मला भेटली 300 रुपये किलो पर केजी. बेडगी मिरची भेटली 450, 450 रुपये किलो पर केजी. काश्मीरी मिरची आहे ना ती भेटली 700 रुपये किलो. ती मी अर्धा किलोच घेतली आहे. आणि बेडगी, लवंगी आणि काश्मीरी आणि हां शंकासुरी की शंकासुरी काय बोलतात ते, ती मला भेटली आहे. शंकासुरी मिरची 400 रुपये किलो. धणे पाव किलो, बडीशोप पाव किलो. असे माझे टोटल मिरचीचे झाले 1505 रुपये. आता दळायला आपले जातील एक 70 रुपये किलो आहे ना, साधारण 21-210 रुपये आपले दळायला जातील मिरची. तर असा आपला मसाला हा 3 किलोचा तरी होईल जवळपास 1800 पर्यंत. गरम मसाला आपण सेपरेट केलाच आहे. माझ्या व्हिडिओ खाली बघा तुम्ही जाऊन, गरम मसाल्याचा आपला सेपरेट व्हिडिओ आलेला आहे. एवढा सुंदर गरम मसाला झाला ना, फक्त अर्धा चमचा टाकला ना तरी पण एवढा त्याचा घमघमाट आणि म्हणजे एकदम म्हणजे ओरिजिनल गरम मसाला झाला. मी खोटं नाही बोलत आहे जराही. तुम्ही ते प्रमाण वापरा, डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे त्या गरम मसाल्याच्या व्हिडिओच्या खाली. तसा तुम्ही मसाला नक्कीच बनवून बघा. एवढा सुंदर गरम मसाला झाला आहे ना की म्हणजे तुम्ही खरंच नाव काढाल. एवढा सुंदर गरम मसाल्याला थोडंसं जरी अर्धा चमचा मसाला टाकला तरी बस. कुठचे मसाले टाकायची गरज नाही, मिरची पावडर टाकायची त्याच्या जोडीला, काम झालं. तर नक्की बनवून बघा तुम्ही. गरम मसाल्याचा आपला व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवरती. आपण ती जी बाजारातून हिरवी मिरची आणतो बघा तिखटवाली, ती असणार मला वाटते लवंग. तिखटवाली एकदम डार्क हिरवी असते ना, ग्रीन एकदम, ती असणार मला वाटतं लवंग, मला वाटतं. मिरची मोडायचं एका दुसऱ्याचं काम नाही, त्याला हेल्प लागते माणसाची. एक देठ काढून देणार पाहिजे, दुसरा मोडणारा पाहिजे, तर ते पटकन होतं. कुठचंही काम जरी आपल्याला करायचं असेल ना, तर ते चौघांचे 4 हात लागले ना ते मग काम करायचं. पण 4 माणसं पण पाहिजेत घरात. 2च माणसं असेल तर 4 माणसं कुठून आणायची. काही लोक खूप जास्त मसाला बनवतात, 10-10, 15-15, 20-20 किलोचा मसाला पण बनवतात.
म्हणजे ज्यांच्या घरामध्ये खूप जास्त माणसं असतात किंवा कोणाला नातेवाईकांना द्यायचा असतो, कुणाच्या लग्न झालेल्या मुलींना द्यायचा असतो, आई देते त्यांना माहेरकडून मसाला. माझी मम्मी द्यायची मला 5-5 किलो मसाला बनवून, वर्ष 2-2 वर्षभर पुरायचा. तर कुणाला भावाला द्यायचा असतो, कुणाला स्वतःला बहिणीला द्यायचा असतो, मुलींना द्यायचा असतो, अशा नातेवाईकांना द्यायचा असतो, म्हणून लोक एकत्र असं बनवतात. सुनांना द्यायचा असतो गावाहून मुंबईला पाठवून किंवा मुंबईहून गावाला पाठवून, गावाहून शहरात पाठवून असा द्यायचा असतो. त्याच्यामुळे लोक काही लोक खूप जास्त जास्त मसाला पण बनवतात. तू अमेरिकेत राहायला जाशील ना, तुला मी इकडून मसाला पाठवते. चालेल ना? अमेरिकेला नाही जाणार आहे, इंडियातच राहणार आहे. व्हेरी गुड. चला तर मग भेटू आपण नंतर. मिरच्या मोडल्या तुम्हाला. आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:30. तर आता तुम्हाला सांगते मी किती वाजेपर्यंत आम्ही मिरच्या मोडतो आणि किती मोडून होतात ते मी तुला सांगते. आणि आता या सगळ्या मिरच्या मी सेपरेटच मोडून सेपरेटच ठेवणार आहे, कारण त्या आपल्याला भाजायच्या पण सेपरेटच आहेत वेगवेगळ्या. कारण त्याचं कसं, आता बघा हे लवंगी मिरचीचं साल पातळ आहे, त्याच्यामुळे ती लवकर भाजली जाईल. बरोबर. आता ही काश्मीरी किंवा बाकीच्या ज्या मिरच्या आहेत त्यांची चिवट साल आहेत, त्यांना भाजायला थोडा वेळ जाईल. मग ह्या जर मिरच्या मी एकत्र करून भाजल्या तर ही मिरची करपू शकते, ती मिरची कच्ची राहू शकते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या मिरच्या करून आपल्याला भाजून घ्यायच्या. सो भेटूया आपण थोड्याच वेळात. तर मंडळी आमची अर्धी मिरची मोडून झाली आहे, थोडी लवंगी मिरची आहे ना थोडी मोडून झाली आहे आणि थोडी मोडायची आहे. तर लागली आम्हाला खूप जास्त भूक, 10 वाजून गेले होते. तर आता थोडा आम्ही ब्रेक घेतला आहे, थोडा आम्ही जेवलो वगैरे आणि मी चेंज पण केलं, कारण मला ते गरमीच्या ह्याच्याने ना खूप जास्त असं घुसमटायला झालं, म्हणून मी असं थोडं ढिलं मॅक्सी घातली, मला जरा बरं वाटेल, म्हणजे मिरच्या मोडताना पण थोडं कम्फर्टेबल वाटेल. तर आता जेवून झालं आहे, आपण थोडंसं काहीतरी खाऊया सलाड वगैरे आणि मग परत मिरची मोडायला बसणार आहे. मग दाखवते तुम्हाला मी. पूर्ण तर मोडून आजच्या दिवसामध्ये होणार नाही, लवंगी तर आज आम्ही पूर्ण करू, उद्या अर्धी मोडी, थोडी 2 दिवस मोडणार, सुकवणार आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर गाईज आपली मिरची मोडून सगळी झालेली आहे. आता रात्री आम्हाला तरी पण 1:30 वाजले, आम्ही 10 वाजता वगैरे बसलो होतो, तर आम्हाला 1:30 वाजले. 1:30 वाजता वगैरे 1:30 वाजले आम्हाला सगळी मिरची साफ करेपर्यंत. आणि आता दुसऱ्या दिवशीची दुपार आहे, 12:30 वाजलेत आणि आता आपण टेरेसवरती मिरची आपली सुकत घालणार आहे. तर चला तर मग आपण मिरची जाऊन सुकत घालूया. नशीब गेट ओपन आहे. बापरे केवढं ऊन पडलं आहे. काय काय घातलेलं आहे बघा वरती. तिकडे पण काहीतरी सुकवत आहेत ते लोक इव्हिंग मध्ये. कुठे टाकूया, इथे टाकूया, इथे पाणी पडतं. टेरेसवरतून नजारा बघा किती छान दिसतोय, मस्त. इथे
इकडे 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 आणि बाबा द्या. अजून आणलं शोधू. कुठून आणू? बघ इथे कुठं. उन्हामध्ये त्रास होईल तुला, जा खाली. आपला बी विंगचा टेरेस ओपन आहे काय बघ जा. मस्तच बाबूला आवाज आहे. कॉर्नरला पण ठेवायला पाहिजे. मंडळी इथे मिरच्या सुकत घालून तर आपल्या झालेल्या आहेत. बाबा दगड आणतायत त्याच्यावरती ठेवायला, नाहीतर वाऱ्याने कधी कधी वारा येतो ना, सगळ्या मिरच्या वगैरे उडून जातील, कापड उडून जाईल. दाखवले तर हे बघा, इथे वेगवेगळ्या पद्धतीनेच मी अशा प्रत्येक वेगवेगळ्या मिरच्या सुकायला घातलेल्या आहेत मी छान अशा. आज एक ऊन लागलं तरी बस होईल आपल्याला. चांगल्या चुरचुरीत झाल्या ना
मग मस्त होईल, दळून पटकन होतात. तिथपर्यंत तुम्ही इकडचा नजारा बघा. हा एरिया आहे ना, तो पूर्ण पलावा साईडचा एरिया आहे. मस्त वाटतं, एकदम छान वाटतं. बघा सगळीकडे बिल्डिंगच बिल्डिंग आहेत. मस्त एकदम प्रखर ऊन पडलंय पण एकदम कडकडीत. कसलं भारी वाटतंय. इकडे पापड पण कोणते सुकत घातलेत. आता जसं उन्हाळा सुरू होतो तसं वाळवणाचे प्रकार सगळेच. हे कसले तरी पापड पण इकडे सुकायला घातलेत. कसले वेगळेच दिसत आहेत. ते साबुदाण्याचे आहेत. हे कसले आहेत काही कळत नाही आहेत. मला वाटतं रव्याचे वगैरे असावेत कदाचित. इकडे आमची बिविंग आहे. पहिला आम्ही इकडच्या या बिविंगमध्ये राहायचो. 4 वर्ष आम्ही बिविंगमध्ये राहिलो. आता आम्ही डिविंगमध्ये घर घेतलं आहे, तर डिविंगमध्ये राहायला गेलो. ते बघा लॉक आहे, नाहीतर दाखवलं असतं आपल्या रूममध्ये जाऊन. बिविंगच्या टेरेसला लॉक आहे. इकडे पण कोणीतरी काहीतरी सुकायला घातले, दाखवते तुम्हाला. इकडे पण पापडच आहेत. नाही काय घातले, तांदूळ आहेत वाटतं, झाकून ठेवलेत. तांदूळ घातलेत सुकायला इथे कोणीतरी. इकडे मिरच्या पण घातल्यात कोणी. इकडे पण मिरच्या घातल्यात कोणी बघा. सगळेच आता साठवणीचा मसाला करतात ना, तर सगळ्यांच्या मिरच्या वगैरे बघा. इथे सुद्धा ही कुठची मिरची आहे, संकाशुरी आहे वाटतं, आणि ती बेडगी मिरची आहे. अशा 2 मिरच्या आहेत. 2 मिरच्या आहेत. 2 प्रकारच्या मिरच्या आहेत. बरं पडतं ना टेरेस असेल तर. हे बघा बघू शकता. हा इकडचा मागच्या साईडचा एरिया आहे आमच्या इथं. छान वाटतं. आता मी जाते घरच्या, तर आपल्या सुकत आहेत. आता आपण थोडं एकदम संध्याकाळी नाही काढायच्या, पण जरा जरा ऊन कमी व्हायला आलं ना की काढायचं. एकदम संध्याकाळी काढायला गेलं ना तर काय होईल माहिती आहे का, हे होईल मग ते चिवट होतील, परत चिवट होतील. कुरकुरीत झालेले असतील ते परत चिवट होऊ शकतात. संध्याकाळ पडली ना जरा असं दमटपणा आला की. त्याच्यामुळे जरा जरा ऊन असतानाच काढायचं, म्हणजे टेन्शन नाही. तर आता आपण घरी जाऊया, नाहीतर मिरच्यांसोबत आपल्याला पण इथे सुकायला होईल. लगेच त्रास होतो उन्हाचा. बाहेर पडत नाही ना जास्त, लगेच त्रास होतो. इकडे मिरच्या सुकतायत आपल्या. आता आपण जाऊया घरी. सुकू देत चांगलं आहे मस्तपैकी. आता इथे आहे ना आपल्या मिरच्यांमध्ये आपण ज्या मसाल्यामध्ये धणा आणि बडीशोप फक्त ॲड करणार आहे, तर ते धणे मस्त छानपैकी भाजून घ्यायचे. आपल्याला खमंग वास सुटला पाहिजे त्या धण्यांचा. एकदम पण करपवायचे नाही आहेत. लो मिडियम गॅसवरती आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे. मस्त धणे भाजायला घेतले ना, छान एकदम खमंग वास येतो कोथिंबिरीसारखा. तसे आपल्याला भाजून एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे. त्याच्यानंतर बडीशोप आपल्याला भाजून घ्यायची आहे. बडीशोप पण तशीच छान खमंग. बडीशोपचा पण तुम्ही भाजायला गेलात ना एकदम खमंग वास येतो. मस्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला बडीशोपसुद्धा छान अशी वरचेवर भाजून घ्यायची आहे. आणि धना बडीशोप मिक्स करून मस्तपैकी थंडगार करून घ्यायची. आता आज आपली मिरची छान अशी सुकलेली आहे मस्तपैकी. तर आज आपल्याला दळायला जायचं आहे मिरची, तर त्याच्यामध्ये मी हे धना बडीशोप ॲड करणार आहे मिरच्यांमध्ये. छान असा आता खमंग वास येतोय मस्त दोन्ही धना बडीशोपचा. तर आता इथे मंडळी बघू शकता, आम्ही मिरच्या आहे ना डंकीनवरून दळून घेऊन आलेलो. तर तुम्हाला दाखवते. आपला मसाला एवढा सुंदर झाला आहे ना. बरोबर 3 किलो मेजरमेंटच्या मिरच्या होत्या ना आपल्या. एक पाव किलोपेक्षा कमी वजनाचे आपले देठ केलेत मोडून, आणि त्याच्यामध्ये धना बडीशोप ॲड केली. त्याच्यामुळे पूर्ण 3 किलो आपला मसाला झालेला आहे. थोडीशीच राळ आलेली आहे आपली. बरोबर 3 किलो मसाला आपला झाला आहे. थोडंसं 12 ग्रॅम कमी झालं 3 किलोला. त्याची राळ आली ना, ती आपण त्याच्यामध्ये काउंट करू शकतो. असं काय नाही, काय कमी जास्त आपला मसाला जास्त झाला नाही आहे इकडे तिकडे. थोडंफार ते मेजरमेंट असं होतंच इकडे तिकडे, पण जास्त ओली नव्हती ना मिरची, त्याच्यामुळे आपली मिरची जेवढ्याच तेवढी बरोबर झाली. हे बघा, ही एवढीशीच राळ आली आहे.
त्याच्यामध्ये जास्त बियांचं वगैरे प्रमाण असतं. त्या बिया कधी कधी कुठल्या जात नाहीत ना, तर मग ते बियांचं जास्त प्रमाण आहे त्याच्यामध्ये. आता हे काय आपण कशाला आपण यूज करू शकतो, चटणी बनवू शकतो त्याची, किंवा लोणचं वगैरे आपण बनवतो ना त्याच्या लोणच्यामध्ये पण वगैरे थोडं थोडं आपण घालू शकतो. हे त्याचं काही टेन्शन नाही, ते काय वाया नाही जात आपलं. आता हा मसाला तुम्हाला दाखवते. आता हा गरम गरम मसाला आहे ना, तो आपल्याला छान असा, आता माझ्याकडे काय असं पेपर वगैरे नाही आहे ओतायला, मोठा पेपर नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता माझ्याकडे हा टप आहे, तो सुक्या टपमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते मसाला. एवढा सुंदर मसाला झाला आहे ना, आता कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसत नाही आहे त्याचा कलर, म्हणजे दिसतोय पण ह्याच्यापेक्षा जसं कॅमेऱ्यामध्ये दिसतो ना त्याच्यापेक्षाही कलर एकदम लाल भडक, अगदी कुंकवासारखं लाल भडक कलर झालेला आहे. मी तुम्हाला ओतून दाखवते मसाला, आणि ह्याची रेसिपी जेव्हा मी रेसिपीमध्ये यूज करेन ना तेव्हासुद्धा मी तुम्हाला दाखवेल कसा कलर आपल्या मसाल्याला येतो ते. आता हा मसाला बस झाला, आम्ही काही जास्त माणसं नाही आहे ना घरामध्ये, तर मला वर्षभर हा मसाला पुरून जाईल. तुम्ही जर जास्त लोक असाल तर जास्त बनवा, 2-3 किलो अजून ॲड करू शकता तुम्ही मिरच्या याच्यामध्ये. छान मिरची पावडर आपली झालेली आहे मस्त, सगळ्या मिरच्या मिक्स करून. किती सुंदर कलर आला आहे बघा. जो कलर कॅमेऱ्यामध्ये दिसतोय ना त्याच्यात 2 पटीने अजून कलर म्हणजे ओरिजिनलमध्ये दिसतोय, कॅमेऱ्यामध्ये थोडा अलग कलर दिसतो कोणत्याही वस्तूचा, पण एकदम ओरिजिनलमध्ये बघाल ना तुम्ही स्वतः रिअलमध्ये तर एकदम सुंदर कलर त्याचा आलेला आहे. याच्यापेक्षाही भडक कलर आलेला आहे, सुंदर. आणि मी तुम्हाला रेसिपीमध्ये यूज करेल ना तेव्हा पण सांगेन याची टेस्ट, तिखटाला वगैरे कसा आला आहे तो, ते पण मी तुम्हाला रिव्ह्यू शेअर करेन. तर आता मी याच्यासाठी आहे ना, हा दुसरा दिवस आहे आणि चिकनचा वार आहे, तर चिकन बनवून बघितलं आणि चिकनमध्ये मी हा मसाला वापरला, आपला गरम मसालासुद्धा आणि हा मसालासुद्धा. तर एकदम बघू शकता तुम्ही किती छान सुंदर कलर आलेला आहे. तर मंडळी आता आपला मसाल्याचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं ते मला नक्की सांगा. तुमच्या काही टिप्स आणि ट्रिक्स असतील तर त्याही मला नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.